नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णवने राकेशला एका आडगळीच्या रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि तो राकेशला बोलतो की तू जेवढ्या खालच्या थराला जाशील तेवढा मी देखील जाऊ शकतो, हे लक्षात ठेव. मी माझ्या ताईची आयुष्यभर काळजी घ्यायला समर्थ आहे. तुझ्यासारखा नीच माणूस तिच्या आयुष्यात असण्यापेक्षा तो गेलेला बरा. ती फक्त 1-2 दिवस रडेल, परंतु सर्व काही सुरळीत होईल. आणि तेव्हा राकेश हा अतिशय रागाने अर्णवकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा घरी घाईघाईने जातो आणि अंजलीकडे जातो आणि तो बोलतो, काय झालं ताई, एवढ्या घाईघाईने का बोलवलं आहेस? तेव्हा अंजली विचारते, अर्णव तू कुठे गेला होतास? तेव्हा अर्णव बोलतो, ताई मी तुला याबद्दल आता काही सांगू शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. त्याच वेळेस ईश्वरीला एका व्यक्तीचा जोरात धक्का लागतो आणि ती खाली कोसळणार. तेवढ्यात अर्णव हा तिला अलगद आपल्या मिठीमध्ये पकडतो. त्याच वेळेस दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णवच्या मनातील ईश्वरीचा गैरसमज दूर होणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.